येथे अन्नत्याग आंदोलन करीत होते. त्यांना एक मदत म्हणून, त्यांना एक सपोर्ट म्हणून आपल्या नागपूरकडून धरमभाऊ आणि आमची पुरी प्रहार तिथे त्यांना एक समर्थन पत्र देऊन आली. आणि भाऊला आम्ही एक वचन दिलं की भाऊ, तुम्ही ज्या काही योजना आमच्या दिव्यांगाला मिळवून द्या आणि तुम्ही जे काही दिव्यांगाला आमच्या सहकार्य करता, तर नागपूरच्या पण एक पूर्ण सहकार्य तुम्हाला राहील. आणि आजपर्यंत भाऊला माहीतच नव्हतं की त्यांचे कार्यकर्ते नागपूरमध्ये आहे. काही लोकांनी आम्हाला तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही, पण आमचं काम एवढं मोठं होतं की बच्चूभाऊला त्याची दखल घ्यायला लागली आणि आम्हाला या 2 महिन्यामध्ये धरमभाऊला शहराध्यक्ष आणि मला जिल्हाध्यक्ष करण्यात आलं. आता आमच्या दोघांना जे पदं मिळाले त्याच्यात सर्वात मोठा जो सहभाग आहे ते आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. आणि तुम्ही आम्हाला बळकट केलं म्हणून आज आम्हाला हे पद मिळालं. आता हे आमची जबाबदारी की आम्हाला जे पद मिळालं तर आम्ही तुम्हाला एक पद देऊ आणि तुमची ताकद बनवून तुमच्या ज्या काही समस्या आहे ते शासन दरबारी तीव्रपणे मांडून त्या लवकरात लवकर सोडवायचा प्रयत्न करू. पुष्कळ साऱ्या गोष्टी आहे जे आम्ही वारंवार लोकांना समजवतो, पण आहे मंचाद्वारे पण मी सांगण्यात होतं की आमच्या दिव्यांगासाठी ज्या योजना आहे ते शासन मंजूर करायलाच पाहिजे. आणि सत्तेवर प्रहार असो की नसो, पण आमच्याजवळ जे प्रहारची आणि जे तुमची ताकद आहे त्या ताकदीच्या भरोश्यावर मी सांगतो सर्व दिव्यांगांना आम्ही मिळवून देऊ. दुसरी गोष्ट, आजपर्यंत महानगरपालिकेने आमच्या लोकांनी अत्याचार केला. 2016 मध्ये आम्हाला दिव्यांगांना 2 लाख रुपये दिले आणि 2022 मध्ये ते वाढवून 3 लाख करायचं. तर काही हरामखोर नेत्यांनी दलाली खाऊन आमच्या पैशात भ्रष्टाचार करून आमची रक्कम वाढवण्यापेक्षा ते कमी केली आणि आज आम्हाला 1 लाख रुपये हे नालायक हरामखोर अधिकारी देत आहे. महानगरपालिकेचं जो बजेट आहे तो 3,500 कोटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे जवळपास महानगरपालिकेने 1,000 कोटी खर्च करायला पाहिजे, पण हे हरामखोर अधिकारी वर्षाचे फक्त 5 करोड खर्च करत बघत आहे. आणि आमच्या दिव्यांगाला जो पैसा आहे तो सरसकट खाना देऊन राहिला. आणि आमचे जे काही इतर पार्टीचे जे लोक आहेत ते पदावर आहे, सरकारी लोक आहेत, ते आमच्या आणि त्या समाजाच्या महानगरपालिकेने 1,000 कोटीचा फंड आणि सरकार राज्य म्हणजे जवळपास 1 लाख करोडचा फंड आमच्या हे खाऊन राहील. आज आमच्या दिव्यांगाकडे ट्रायसिकल घ्यायला त्रास आहे, त्यांच्या खाण्यापिण्याची समस्या आहे आणि आरामखोर हा आमदार खासदार 4-4 गाड्याच्या घरी उभे आहे. मला सांगा, आम्ही लोकशाहीमध्ये राहतो, तर सेवकाकडे जास्त संपत्ती पाहिजे की मालकाकडे पाहिजे? सांगा तुम्ही. मालकाकडे संपत्ती जास्त पाहिजे की सेवकाकडे पाहिजे? पण इतकी दुर्दैव अशी आहे की आज आमच्या आमदारांना जे आमचे सेवक आहे त्यांना 3.5 लाख रुपये महिना आम्ही देतो आणि आमच्याकडे आम्ही 3.5 रुपये महिना कमवायलाही आम्हाला ती ताकद नाही. ज्या काही योजना येतात त्या योजनामध्ये घोटाळे करणारे कोण? तर आमचेच नेते आणि आम्हीच त्यांच्या प्रचाराला चाललो. ही गोष्ट समजण्याची आहे आणि तुम्हाला ते सर्व समजावं लागेल की आम्हाला कोणाचा प्रचार करायचा काही नाही आहे. तुम्ही प्रचार करायला जा, पण त्यांना एक प्रश्न विचारा की अरे, आम्ही तुम्हाला कोणतेही गॅरंटर न मागता 3.5 लाख रुपये महिना देतो आणि तुम्ही आम्हाला महामंडळाचं लोन घ्यायला गेला तर आम्हाला गव्हर्नमेंटला काय म्हणतं, अरे हरामखोरांनो, तुम्हाला आम्हाला योजना द्यायची आहे की आमच्या योजना हिसकायची आहे? आज हा प्रश्न करायची वेळ आलेली आहे आणि हे प्रश्न प्रहार मार्फत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गडकरी साहेबांना आम्ही करणार आहोत की सत्ता तुमची, मुख्यमंत्री तुमच्या, पालकमंत्री तुमच्या, प्रदेशाध्यक्ष तुमच्या, शहर अध्यक्ष तुमच्या, तरी योजना मंजूर करायला प्रहारच्या बच्चूभाऊला का आंदोलन करावे लागते? दोस्तो, जे भाषणमध्ये सांगतात आम्ही दिव्यांगांना 1,000 करोड वाटतो, अगर तुम्ही पाहिला 1,000 करोडच्या वाटप जर इथे झालं असतं तर प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 15-15 लाख रुपये असते. किती ते लोक आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये तेवढे पैसे आहेत का कोणी? आणि जर तेवढे पैसे असते तर तुम्ही इथे आंदोलनमध्ये प्रहारच्या सभासदच्या पद झाले आले नसते. कारण ज्यांच्या अकाउंटमध्ये होंड आहे, आमचे प्रदेशाध्यक्ष जयसिंग चव्हाण यांना प्रचारासाठी 2 करोड रुपये मिळाले आहे असे आम्हाला माहिती मिळाली. किती सभासदांना त्यांनी फिरले त्याच्या. आमचे काही पूर्व नागपूरचे लोक फिरले, एक समोसा खात होते आणि आपल्या घरी जात होते. आणि त्या समोसाच्या बरोबर इथे नागपूरमध्ये त्यांनी गडकरींना निवडून आणलं आणि मुख्यमंत्री साहेबांनी निवडून आणलं. पण मित्रांनो, आज ही वेळ आहे, तुम्हाला मीमांसा करायचं आहे.
तुम्हाला विचार करायचा आहे की आम्ही प्रचार करा, निवडून कोणी बी हो, सत्तेवर ज्यांना बसायचं आहे ते लोक मारतील, लोक हायजॅक करतील, लोक विकत घेतील, कलेक्टर विकत घेतील, सत्तेवर बसतील. पण तुम्ही तिथे बसले आहे ते आमची सेवा करण्यासाठी बसले आहे आणि त्या सेवेसाठी तुम्हाला बाध्य असावे लागणार आहे. दिव्यांगांना 6,000 रुपये महिना द्यावाच लागणार आहे. महानगरपालिकेमधून 5 लाख रुपये त्यांना द्यावाच लागणार आहे. प्रत्येक 3 वर्षांना द्यावं लागणार आहे. 45ची अट टाकली हरामखोर लोकांनी. मला एवढा सांगा, गडकरी साहेबांचे वय किती आहे, मोदीच्या वय किती आहे? 45% जास्त असल्यावर जर तो प्रधानमंत्री बनू शकतो, हे परिवहन मंत्री बनू शकतात, मग दिव्यांग रोजगार नाही करत हे कशाहून? आमच्याकडे आजही कसे लोक आहेत, ठाकूर इथं उपस्थित आहे, चक्कीचा व्यवसाय करतात, त्यांच्या वय 45% जास्त आहे. अमित पटेल आहे, अजून कितीतरी आमचे दिव्यांगाचे वय 45 झालं तरी व्यवसाय करत आहे. अशा लोकांना या हरामखोरांनी डावललेलं आहे. सगळ्यात शरमेची गोष्ट आहे, अगर एखाद्या दिव्यांगाला 45 वर्षापर्यंत जर योजना मिळत नाही, तर त्या योजना जर त्यांना मिळत नाही, तर ज्या सत्तेवर आम्ही 1 लाख रुपये यांना महिन्याचा पगार देत आहोत, लाडे मॅडम 1.5 लाख रुपये महिन्याचा पगार त्यांना आम्ही देत आहोत. त्याच्या हाताखाली 10 सहकारी आहे, त्यांना 1 लाख पगार देत आहोत. आज अगर तिथे 20 सहकारी असतील, महिन्याचे 20 लाख म्हणजे वर्षाचे आमचे जवळपास 25 करोड रुपये आम्ही अधिकाऱ्याला देतो. आणि 25 करोडचा पगार तुम्ही घ्यायचा, तुम्ही कारणे करायच्या आणि आमच्या दिव्यांगासाठी तुम्ही अट लावायची, कोटेशन लाव, टॅक्स भरा. ह्या सर्व अटी आम्हाला मान्य नाही आहे. नुसता UID कार्डावर सर्व दिव्यांगांना काही योजना मिळाल्या पाहिजे, त्याच्यासाठी हे प्राणची लढाई आहे. आणि तुम्ही सर्व आमचे मावडे, आमचे सिलेदार आमच्यासाठी उपस्थित आहे. आमच्यामध्ये एक उपस्थित आहे विदर्भ आंदोलनमध्ये आमच्या उषाताई, मागच्या 40 वर्षामध्ये पुन्हा आयुष्य त्यांनी विदर्भासाठी मोकळं केलं. ह्या आरामखोरांनी म्हटलं आम्ही विदर्भ विभाग करून, म्हणून आम्ही फडणवीस साहेबांना मतं दिले होते की